नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। काँग्रेस पाठोपाठ भारतीय जनता पार्टीचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। संकल्पित भारत, सशक्त भारत असं भाजपाच्या संकल्पपत्राचं नाव आहे। काँग्रेसनं गरिबीवर वार करण्याची घोषणा केली होती, तर भाजपानं सशक्त भारताची ग्वाही दिली आहे। 5 वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर भाजपानं पुन्हा एकदा भारताच्या प्रगतीसाठी आम्हालाच मत द्या असं आवाहन मतदारांना केलं आहे। एक सशक्त भारत उभा करायचा आहे, त्यात समाजाच्या सर्व घटकांचं हित साधलं जाईल असा विश्वास भाजपानं व्यक्त केलाय। तसंच सगळ्या शक्यता तपासूनच राम मंदिर उभारणार असल्याचाही उल्लेख संकल्पपत्रामध्ये करण्यात आला आहे। काँग्रेसनं भाजपाविरुद्धच्या राजकीय लढाईचं वर्णन अहंकाराविरुद्ध न्यायाची लढाई असं केलंय। सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या ऐवजी उद्योगपती मित्रांचं कर्ज माफ केल्याची टीका सीताराम येचुरी यांच्याकडून करण्यात आली आहे। काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा जाहीरनामा नक्की कसा आहे? भाजपानं जे विकासाचं चित्र निर्माण केलंय ते प्रत्यक्षात येऊ शकेल का अस्तित्वात? गेली 5 वर्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारनं जो कारभार केलाय त्या आधारावर भाजपाच्या जाहीरनाम्याकडे कसं पाहता येईल, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। सशक्त भारताचा संकल्प। भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचं संकल्पपत्र प्रसिद्ध झालं। संकल्पित भारत, सशक्त भारत असं याचं नाव आहे। 130 कोटी देशवासियांचं स्वप्न पूर्ण करणार असून नवीन भारताच्या विकासासाठी हे पत्र असल्याचं भाजपातर्फे सांगण्यात आलंय। भाजपानं संकल्पपत्रात शेतकरी, व्यापारी, तरुण, महिला यांच्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत। 60 वर्षांवरील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचं आश्वासन यामध्ये देण्यात आलंय। तसंच सर्व शक्यता तपासून राम मंदिर उभारणार असल्याचंही संकल्पपत्रात म्हटलं आहे। 2022 आजादी के 75 साल होंगे, तब तक हमने देश के महापुरुषों ने जिन सपनों को लेकर के आजादी का जंग किया था, आजादी के लिए बलिदान दिए थे, जब आजादी के 75 साल होंगे तब हम उनके सपनों का भारत समर्पित करने की दिशा में कुछ अहम काम कर लें, पूरा कर लें। इस उद्देश्य से 75 वर्ष 75 लक्ष्य ये हमने तय किए हैं। 75 निश्चित कदम हमने तय किए हैं। ये अपने आप में टाइम बाउंड, वेल डिफाइंड शायद ही कोई घोषणा पत्र में या संकल्प पत्र में आप पहली बार देख पाते होंगे। बड़ी बात यह भी हम लोगों ने फैसला किया है, आजाद भारत के इतिहास में शायद किसी ने सोचा नहीं होगा कि स्मॉल और मार्जिनल फार्मर्स, छोटे और सीमांत किसानों को पेंशन की सुविधा भी देंगे। 60 वर्ष के बाद पेंशन की सुविधा भी देंगे। भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यावर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे। एक तरफ जनता है, कांग्रेस पार्टी है, एक तरफ सिर्फ मैं ही मैं हूं, क्योंकि मैं, मेरा और मेरा अहंकार। न तो इनको कोई देश से वास्ता है, न अपने दल से वास्ता है, न अपने दल के नेताओं से वास्ता है। मैं समझता हूं कि ये जो घोषणा पत्र है ये झूठ बनाम न्याय है, और मैं समझता हूं कि ये सिर्फ और सिर्फ झूठ का गुब्बारा है। कहाँ गए कि हमारे अन्नदाता किसान जो आत्महत्या कर रहा है उसको हम बचाएंगे? कहाँ गया किसानों की कर्ज माफ़ी होगी? उल्टा आपने 3.5 लाख करोड़ रुपए अपने पूंजीपति मित्रों का कर्ज माफ़ कर दिया जो बैंकों को लूट कर चले गए, लेकिन किसानों की हालत और बिगड़ते जा रही है। नौजवान, आपने वायदा किया था कि 10 करोड़ नए नौकरियों की सृष्टि होगी। पिछले 5 साल में आज देश के अंदर बेरोजगारी
पिछले 48 सालों से ज़्यादा है, यानी 5 दशकों में जितना बेरोजगारी है उससे ज़्यादा आज है। तर जाहीरनाम्यांच्या या लढाईवर आजची चर्चा की हा सशक्त भारताचा संकल्प आहे का, यासाठी आपल्या सोबत चर्चेत सहभागी होत आहेत अभय टिळक, अभ्यासक आहेत, चेतन तुपे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, मनीषा कायंदे, प्रवक्त्या शिवसेना, भाई जगताप, प्रवक्ता काँग्रेस पक्ष आणि राम कदम, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। माझ्याकडे आता दोन्ही पक्षांचे जाहीरनामे तयार आहेत। काँग्रेसचा जाहीरनामा हा 55 पानांचा आहे, भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झालेला 50 पानांचा आहे। या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये येत्या दिवसांमध्ये जर सत्ता आली तर सशक्त भारताची आपापल्या शब्दात वेगळी वेगळी संकल्पना केली गेलेली आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी न्याय योजना घोषित झाली आहे त्यामुळे देशात रोजगार आणि रोजगाराच्या आधारित अर्थव्यवस्थेचं सशक्तीकरण हे व्यक्त केलं गेलंय। तर भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात काही प्रमुखपणे जे मुद्दे मांडले गेले आहेत त्याचं सार हे राष्ट्रवाद आणि सुरक्षित आयुष्य यावर अधिक केंद्रित झालंय। चर्चेची सुरुवात करतोय आपण। पहिला प्रश्न राम कदम यांना। रामभाऊ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय आवाज। सशक्त भारताची संकल्पना करत असताना, राष्ट्रवादाचा मुद्दा उचलला जात असताना राम मंदिर तोंडी लावायला घेतलेलं आहे। प्रसादजी, आजचं हे संकल्प पत्र ज्यावेळेस जाहीर केलं माननीय प्रधानमंत्र्यांनी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, तर हे संकल्प पत्र जवळपास देशभरातल्या 6 कोटीपेक्षा अधिक विभिन्न लोकांकडून सूचना, त्यांचे काही सजेशन्स, काही विशेष तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक आदर्श अशा स्वरूपाचं हे संकल्प पत्र आहे। जगभरातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना अशा प्रकारचा आदर्श इथून पुढे भविष्यात राबवता येईल। आता या संकल्प पत्रामध्ये आपल्या देशाला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अर्थानं जवळपास 75 संकल्प आमच्या भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मूळ जो गाभा आहे, मूळ गाभा देशप्रेम, देशभक्ती, तर त्याच्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा आहे। आणि आमचं लक्ष काय आहे, या देशामध्ये 130 कोटी लोक आहेत, त्याच 130 कोटी मधला जो अंतिम गरीब माणूस आहे, अंत्योदय कल्याण हा त्याचा गाभा आहे। आणि हा गाभा लक्षात घेऊन संपूर्ण संकल्पपत्र तयार केलंय आणि त्यात सर्वच वर्गांना समाविष्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला दिसतो। आता लक्षात घ्या की आपण राम मंदिर हा विषय काढला, चांगलं केलं प्रसादजी। राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलेलं आहे। सरकारची, पक्षाची भूमिका, ते पक्षाची भूमिका राम मंदिर झाली पाहिजे ही सुरुवातीपासून आहे। पण एखादी गोष्ट जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये अडकते आणि काँग्रेसचे नेते सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ नये म्हणून कपिल सिब्बल पासून राहुल गांधी पर्यंत सगळी फौज तो निर्णय कसा पुढे ढकलला जाईल यासाठी जेव्हा प्रयत्न करते तेव्हा त्याला राजकीय गालबोट येतं। पण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी राम मंदिर भव्य निर्माण झालं पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासून मांडली। पण तुमच्या या राम मंदिराच्या संदर्भातल्या भूमिकेबद्दल काँग्रेसलाही आपल्याला बोलतं करायला लागेल। भाई जगताप, आपल्यावर होणारा हा आक्षेप आजचा नाही, तो वारंवार होतोय आणि आता जाहीरनाम्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेसवर आक्षेप नोंदवला जातोय की राम मंदिरातला सगळ्यात मोठा अडसर हा काँग्रेस पक्ष आहे। असं आहे प्रसाद की हे सगळं तुमच्या लोकांचा सगळ्यांचा जो काय आक्षेप जो आहे त्याची अनेक वेळा आम्ही उत्तर दिलेत। कारण ह्या देशामध्ये जरी गेल्या 5 वर्षामध्ये एक हुकुमशहा असला तरी अजूनही न्याय व्यवस्था जिवंत आहे। थोडंफार इकडे तिकडे झालंय हे मी म्हणण्याचं कारण नाही, कारण सुप्रीम कोर्टाचे जजच रस्त्यावर आले असते। जगभरामध्ये पहिली वेळ ह्या देशात झालं, त्यामुळे त्याच्यावर न बोलणं बरं। तुम्ही आक्षेप ह्याच्यावर जरा जोर देताय म्हणून माझा आक्षेप त्याच्यावर असा आहे की तुम्ही जी सुरुवात केली तिथूनच जातो की हा त्यांचा, जरा दाखवलं तर बरं होईल रे बाबा, दाखव, हा त्यांचा काय संकल्पपत्र आणि हा काँग्रेसचा जाहीरनामा।
आता हे संकल्पपत्र दाखवलंय तसंच हे त्यांचं गेल्या वेळचं सबका साथ सबका विकास हे त्यांचं गेल्या वेळचं पत्र नाही काय सबका साथ सबका विकास ते 10 पानाचं 20 पानाचं होतं, आता 55 पानाचं आहे. आता ह्या दोन काँग्रेसच्या आणि ह्याच्यामध्ये जर फरक बघितला तर आपल्या लक्षात येईल काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जी जनता दिसते ती देशातली 130 कोटी जनता आहे आणि त्यांचा तो न्याय याच्यासाठी संकल्प आहे. आणि यांच्या ह्या संकल्प पत्रावर जर बघितलं तर एक माणसाचा एक हेकेकोर एक ज्याला आपण म्हणतो की अतिशय याचा अगदी हुकुमशहा पद्धतीने गेली 5 वर्षे ज्या माणसाने या देशामध्ये हे केलं त्या माणसाचं एकट्याचं चित्र याच्यावर आहे. निदान मागच्या याच्यावर एवढे तरी होते तेही त्यांच्या आता ते दिसत नाहीत. आणि म्हणून आमचा आक्षेप कशावर असण्याचं काहीच कारण नाही. आमचा आक्षेप सगळ्याच गोष्टींवर आहे. राम मंदिरवर काय राम मंदिर कोर्टामध्ये आहे, कोर्टामधून जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पहिल्यापासून मान्य केलं कारण ह्या देशाची ज्युडिशियरी ज्याला आपण न्याय व्यवस्था म्हणतो त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं आवश्यक आहे. जरी देशाचे याच्यातले न्याय व्यवस्थेतले स्वतः न्यायाधीश रस्त्यावर आले असले तरी त्यामुळे आम्ही काय त्याला ते हे करतोय वगैरे हे तुम्ही आक्षेप नोंदवतच राहा. आणि भाई जगताप इथे भारतीय जनता पार्टीकडून आक्षेप नोंदवला, मी तो फक्त प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवला होता. मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत. मनीषा कायंदे, आत्ताच्या घडीला शिवसेना आणखी किती दिवस राम मंदिराच्या मुद्द्यावर वाट पाहायला तयार आहे? कारण मैं सोए कुंभकर्ण को जगाने आया हूं असं वक्तव्य करून शरयूची आरती तुमच्या पक्षाच्या पक्षप्रमुखांकडून झाली होती आणि राम मंदिर लवकर बांधा असं आवाहन झालं होतं. आत्ताचं वक्तव्य हे राम मंदिराच्या बाबत सर्व शक्यता पडताळून ते बांधलं जाईल असं जाहीरनाम्यात झालंय. आपल्याला आठवत असेल की माननीय उद्धवजी ठाकरेंनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राम मंदिर हा तुम्ही इलेक्शनचा विषय बनवू नका. प्रत्येक वेळी राम मंदिराचं आश्वासन द्यायचं आणि ते पुढे पुढे ढकलत जायचं. माननीय उद्धवजींचा मुद्दा हा होता, ते अयोध्येला निमंत्रणावरून गेले, तिथे त्यांनी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की तुम्ही लोकांना आश्वासनं देता आणि करत नाही, हे तुम्ही बंद करा. किमान रामाच्या नावाने तरी करू नका. पण मग तुम्हाला असं वाटतं का की आजच्या जाहीरनाम्यात तसं झालेलं आहे? काय म्हणालात? आजच्या जाहीरनाम्यात तसं झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आजच्या जाहीरनाम्यात निदान त्यांनी एवढं तरी म्हटलं आहे भारतीय जनता पार्टीनी की आम्ही सर्व परिस्थिती पडताळून बघू. म्हणजे आतापर्यंत जे बांधू हे होतं, किमान आता ते विषय न्याय प्रविष्ट असल्यामुळे सावध भूमिका निश्चितच घेतली आहे भारतीय जनता पार्टीने. परंतु राम मंदिर विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. लोकांना मंदिर तर हवंच आहे, परंतु त्याही पेक्षा पलीकडे आज लोकांना हाताला नोकऱ्या हव्या आहेत, महिलांना न्याय हवा, महिलांना संरक्षण हवंय आणि राम मंदिर हवंच आहे. अगदी विकास तितकाच महत्वाचा आहे. अगदी या संदर्भात भाई जगतापांना एक प्रतिक्रिया द्यायची आहे. भाई जगताप, आपण पटकन बोला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थतज्ञ म्हणून इतरही मान्यवर आपल्याकडे आहेत, ते बोलणार आहे. मी फक्त 10 सेकंद घेईन. फक्त त्या ताईंना एवढंच सांगतो, कारण मागच्या वेळेला जेव्हा त्यांचा जो जाहीरनामा निघाला तेव्हा त्या त्यांच्याबरोबर होत्या, आता त्या इकडं आहेत. फक्त त्यांना सांगतो की असं ते शब्द ते सगळं नाही आहे त्याच्यात आहे हो ताई आहे ताई ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तेच वाक्य आहे. ते जे राम मंदिर विषय तो आहे राम मंदिराचा. राम मंदिराच्या याच्या बाबतीमध्ये आता जो उल्लेख केलाय तोच उल्लेख मागच्या याच्यात होता. फक्त माहिती करता सांगतो. अगदी आपण आता पुढे जातो आहोत आणि प्रश्न पुढचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आत्ताच्या घडीला दोन्ही जाहीरनामे जर त्यांच्या समोर ठेवले, काँग्रेसचा जाहीरनामा आणि भारतीय जनता पार्टीचा आजचा जाहीरनामा, तर त्यांना कोणता जाहीरनामा जास्त वजनदार वाटतोय? भाजपचं संकल्पपत्र की अपयशाचा कबुलीनामा हा प्रश्न पडला आहे. कारण यातले मुद्दे बघितल्यानंतर जे मुद्दे सांगितलेले आहेत भाजपने
त्याच्यामध्ये राम मंदिराची चर्चा झाली, सुप्रीम कोर्टात तो विषय असल्यामुळं त्याच्यावर मी या ठिकाणी भाष्य करणार नाही. पण दहशतवाद, राष्ट्रवाद हे जे मुद्दे घेऊन पुढे चाललेत, याच्यामध्ये दहशतवाद संपवण्यासाठी यांनी 5 वर्षात काय केलं, हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. आकडेवारी अशी सांगते की गेल्या 5 वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये वीरगतीला जवानांची जाण्याच्या टक्केवारीमध्ये 93% वाढ झालेली आहे आणि 176% या ठिकाणी वाढ आपल्याला दहशतवादी कारवायांमध्ये झालेली या ठिकाणी 5 वर्षात दिसून येते. मग 5 वर्ष तुमची सत्ता होती, 5 वर्षात ह्याला कुठेही तुम्हाला आवर घालता आलं नाही का? आणि हे कोणामुळं घडलं? भाजपची सत्ता असताना मसूद अझहरला इथून सोडलं गेलं कंधारच्या विमान अपहारानंतर. त्याच्यानंतर मग अक्षरधामचा हल्ला आहे, संसदेवरती हल्ला आहे. अगदी त्याच्या नाही, पण मग चेतन तुपे, या दरम्यान तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही आकडेवारी ग्राह्य जरी मानली तरी पण देशात दहशतवाद हा एका विशिष्ट भागात रोखण्यात या सरकारला यश आलं, हा दावा तुम्हाला पटतो का? तोही तुम्हाला स्वीकारायचा नाहीये? नाही, स्वीकारायचं नाही. आकडेवारी बोलकी आहे ना. आम्ही स्वीकारण्यापेक्षा देशाच्या पुढे आकडेवारी जी आहे ती बोलकी आहे. संसदीय समिती त्या ठिकाणी सांगतेय की देशात 57 वर्षामध्ये सैन्य दलावरती सगळ्यात कमी खर्च करण्यात आला गेल्या 5 वर्षामध्ये आणि 68% हत्यारं सैन्य दलाकडची ही आता दुय्यम दर्जाची किंवा निकामी आहेत. आणि मग याच्यावरती हे बोलत नाहीयेत. याच्यावरती न बोलता फक्त राष्ट्रवाद, दहशतवाद संपू, निपटून काढू, शेवट या पद्धतीचं काम जे करतायत त्याच्यामध्ये हा तर आम्ही असं म्हणतो अपयशाचा कबुलीनामाच आहे की अपयशाचा कबुलीनामा आहे असं तुपे म्हणतायत. आपल्याबरोबर मनीषा कायंदे आहेत. थोड्याच वेळात राम कदम आपल्याबरोबर अधिक लाईव्ह थेट जोडले जातील. दरम्यान मनीषा कायंदे, एका गोष्टीबाबत बोला. दहशतवादाच्या विरोधातली लढाई गेल्या 5 वर्षात सक्षमपणे लढली गेली का तुमच्या आघाडीकडून? याचं कारण असं की गेले 5 वर्ष केंद्रातल्या सत्तेत तुम्ही सोबत आहात, राज्यातही सोबत आहात. नाही, दहशतवादाविरोधात काँग्रेसने ज्या प्रकारे हा विषय हाताळला त्यापेक्षा निश्चितच भारतीय जनता पार्टीने तो बऱ्यापैकी हाताळला असं म्हणायला पाहिजे. आत्ताच जेव्हा आपण हवाई हल्ला केला त्यावेळी काँग्रेस पुरावे मागतंय. म्हणजे सैन्याने जे काय कारवाई केली, एअरफोर्सनी कारवाई केली, प्रत्येक गोष्टीचे पुरावे हे मागतात. म्हणजे एक प्रकारे आपल्या सैन्यावर अविश्वास दाखवण्याचं काम केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्ष करत असतात. आणि यांच्या वेळेला काही दहशतवादी हल्ले झाले नाहीत का? आता यांच्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची सोडावी लागली. काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातलं त्याच्यामुळे गेलं. अगदी. आपण भाई जगतापांकडून उत्तर घेऊ. राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात मला वाटतं की मी त्यांना प्रश्न विचारू शकेन. भाई जगताप, काँग्रेसच्या काळात देशभरात बॉम्ब फुटत होते. आत्ताच्या घडीला दहशतवाद हा जम्मू काश्मीर पुरता मर्यादित राहिला आहे अशा स्वरूपाचा तर्क सत्ताधारी पक्ष देतोय. नाही, मला मोठं आश्चर्य वाटतं की निदान दहशतवादाच्या कुठल्याही हल्ल्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने जर त्याचं आपण जर हे करायला लागलो, भलामण करायला लागलो तर ती देशाच्या दृष्टीने सुद्धा चांगली नाही. कुठल्याही देशाच्या दहशतवाद कुठल्याही देशाला नको हवा असतो आणि त्याच्यासाठी हे करण्याचं कारण नाही. आणि आता जे काही आता ते चाललेलं आहे ना, ते त्या कायंदे ताईंचं, त्यांना फक्त एवढीच माहिती करून देतो ती अशी की दहशतवादाची लढाई ही आजची आपण लढत नाही आहे. गेली अनेक वर्ष आपण लढतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत आहोत की हा दहशतवाद जितका आपल्याला रोखता येईल तेवढा रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या दहशतवादाच्या बाबतीमध्ये अगदी वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा आपण कारगिलचं कधी असं हे केलं नव्हतं, त्या राजकारण केलं नव्हतं, कधीच केलं नव्हतं. म्हणजे याच्यापूर्वी कधी असं झालं नव्हतं जे आता केलं जातंय. फक्त एक माहिती करता सांगतो, कायंदे ताईंच्या माहिती करता काय झालंय की ज्या दहशतवादी हल्ला झाला ज्याच्यामध्ये आपले हे सिक्युरिटी फोर्सचे जवान शहीद झाले, पण ते एवढं मोठं RDX कुठून आलं त्याची काही तुम्ही काय माहिती मिळवलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हा दहशतवाद मिटवत असताना देशाचे पंतप्रधान सगळा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल सोडून तिकडे जाऊन त्यांना मिठ्या मारतात, त्यांच्या केक कापतात आणि ते तिकडनं
पठाणकोटला त्यांचे दहशतवादी पाठवतात आणि मग आम्ही दहशतवाद्याबद्दल बोलायचं नाही. मग काँग्रेसच्या दहशतवाद आणि राष्ट्रवादाच्या संदर्भातली ही चर्चा आपल्याला रोखोकच्या दुसऱ्या भागातही करायची आहे. जाहिरातीची वेळ झाली आहे. पहिल्या भागात आपल्याला टिळक यांना चर्चेत सहभागी करून घेता आलेलं नाहीये, पण दुसऱ्या भागात मात्र अर्थव्यवस्था आणि राष्ट्रवाद हे दोन्हीही सोबत जाऊन जाहीरनाम्यातून खरंच काही साध्य होऊ शकतं का याचीही चर्चा आपण करू. आपण पहा रोखोकचा पुढचा भाग थोड्याच वेळात. नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत. दुसरा भाग आपण चर्चेचा सुरू करतोय. आपल्या सोबत अभय टिळक आहेत, अभ्यासक अर्थशास्त्राचे. त्याचबरोबर चेतन तुपे आहेत, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस. मनीषा कायंदे, प्रवक्ता शिवसेना. भाई जगताप, प्रवक्ता काँग्रेस. आणि राम कदम, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. अभय टिळक यांना माझा पहिला प्रश्न आहे. अभयराव, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाच्या साठी 31 मुद्दे आहेत, तर अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी दिलेल्या विविध आश्वासनांची संख्या ही आत्ताच्या घडीला 22 पर्यंत आहे. आणि त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य आहे की देशाची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताला बनवायचं आहे. $5 ट्रिलियन इतकी मोठी भारताची अर्थव्यवस्था असेल. विद्यमान सरकारच्या कोणत्या उपाययोजना त्यासाठी सक्षम आहेत का केवळ ही एक राजकीय घोषणा मानावी? नाही, आपण जर अगदी तटस्थपणे म्हणजे अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून दोन्ही जाहीरनामे किंवा हे दोन दस्तऐवज शेजारी शेजारी ठेवून बघितले तर एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवते की भारतीय जनता पक्ष अजूनही अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिकात्मकतेमध्ये गुंतलेला आहे. म्हणजे 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार म्हणून 75 उद्दिष्ट ठेवायची आणि 75 पावलामध्ये ती गाठायची, हे कुठेतरी वस्तुस्थितीचं भान सोडून प्रतिकात्मकतेमध्ये गुंतणं हा प्रकार त्या जाहीरनाम्यात अत्यंत स्पष्टपणे दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अर्थकारणाच्या विकासासंदर्भात हे मी अगदी तटस्थपणे बोलतो बरं का, कारण ज्या पद्धतीने दोन्ही दस्तऐवज मांडलेले आहेत फार सखोल विचार अर्थकारणासंदर्भात विशेषतः शेतीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत मंथनामध्ये झालाय असं त्या दस्तऐवजावरनं कुठेही जाणवत नाही. ही अत्यंत मी म्हणजे खेदाने नमूद गोष्ट करतो, कारण हा सत्ताधारी पक्ष आहे. मुळामध्ये आज आमच्या देशासमोर जे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत अर्थकारणासंदर्भातले, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे रोजगाराचा प्रश्न, त्याच्या खालोखाल आहे कुंठित शेतीचा प्रश्न, त्याच्या खालोखाल आहे वाढत्या विषमतेचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशामधली देशांतर्गत गुंतवणूक बचतीचा दर हा कमालीचा खालावलेला आहे. या सगळ्या जर आम्हाला देश सशक्त बनवायचा असेल तर त्या माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तटस्थपणे जे दोन मुद्दे सांगितले ते भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल होते आणि समोर दोन्ही दस्तावेज ठेवा असंही आपण म्हणालात. आता मी तुम्हाला थोडंसं काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे येण्यासाठी विनंती करतो आणि त्यात जो 72,000 रुपयांच्या वार्षिक मदतीचा उल्लेख झाला आहे तो अर्थशास्त्रीय दृष्ट्या अंमलात आणणं हे कितपत शक्य आहे यावरही प्रकाश टाकावा, जेणेकरून दोन्ही जाहीरनामे आणि दोन्ही दस्तावेजांची अर्थशास्त्रीय तुलना तुमच्याकडून होऊ शकेल. याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवूया की अशा प्रकारचा ज्याला आपण उत्पन्नाला पूरक उत्पन्नाचा स्रोत देण्याचा एखादा योजना आखणं ही कोणत्याही स्वरूपामध्ये रोजगार निर्मितीला हा पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे जर कुठलाही पक्ष, मग तो काँग्रेस असेल किंवा अन्य कोणताही पक्ष असेल, हा जर की आम्ही रोजगार निर्मिती करायला अपयशी ठरलोय म्हणून आम्ही इन्कम ट्रान्सफर करतोय किंवा कुठल्या तरी म्हणजे काही समाज घटकांना काही किमान उत्पन्नाची हमी देतोय आणि ती अशीच अनंत काळपर्यंत आम्ही देत राहू, अशा पद्धतीचं जर वातावरण आपण तयार करत असू तर ते कोणत्याच अर्थकारणाला कधी पेलणारं नाही. अगदी राम कदम यांना या निमित्तानं चर्चेत सहभागी करूया. राम कदम, 72,000ची योजना विरुद्ध तुमचे 15 लाख अशी योजना आणि अशी चर्चा, अशी तुलना आता समाज माध्यमांवर व्हायला लागली आहे. लोक त्याची चर्चा करतायत. आत्ताच्या घडीला कोणती गोष्ट जास्त वजनदार आहे? प्रसाद, की कोणत्याही देशाची प्रगती
जे मोजण्याचे जे मापदंड आहेत आंतरराष्ट्रीय मापदंड, त्यातला पहिला सगळ्यात मापदंड असतो की आर्थिक स्थिती. 2014 साली ज्यावेळेस पहिल्यांदा नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा जगाच्या तुलनेमध्ये भारताचा आर्थिक बाबतीमध्ये 11वा क्रमांक होता आणि आज आपला 6वा क्रमांक आहे. हे नाकारणार आहेत का काँग्रेसचे नेते? जे आता माझ्यापूर्वी जे वक्ते बोलत होते ते नाकारणार आहेत का? म्हणजे 11 वरून या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदीजी भाजपचं सरकार 6व्या क्रमांकावर देशाला आणतं. जी अंतरिक्ष शक्ती आहे स्पेसमध्ये आपण पूर्ण जगाच्या तुलनेमध्ये 4थ्या नंबरवर येतो. देशभरामध्ये जेवढे टॅक्स फेअर होतात ते डबल टॅक्स फेअर आपले ह्या 5 वर्षाच्या कालावधीत झाले. हे मापदंड प्रगतीचे नाही आहेत. पण मग या संदर्भात जो प्रतिकात्मकतेचा आक्षेप नोंदवला गेला की 75 संकल्प हे 2022ला पूर्ण करायचे आहेत, त्या संदर्भात आपली भूमिका काय? प्रसादजी, कसं आहे की आपण संकल्प आखायला किती आपण आखू शकतो, पण पूर्ण होणारे संकल्प असले पाहिजेत, देशाला पुढे नेणारे संकल्प असले पाहिजेत. साधारणतः 6 कोटीपेक्षा अधिक वेगवेगळ्या लोकांच्या सूचना घेऊन त्यानंतर तयार केलेलं हे संकल्पपत्र आहे. हे काही साधं संकल्पपत्र नाही आहे, कुठल्या तरी नेत्याच्या मनात आलं आणि संकल्प आखला असं नाही झालंय. 6 कोटी लोक कशाला म्हणतात? एक आदर्श अशा स्वरूपाचं हे संकल्पपत्र आहे आणि मागच्या 5 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं ना. अगदी. भाई जगतापांना या निमित्तानं बोलतं करूया आपण. भाई जगताप, आपण आपली प्रतिक्रिया द्या. मूळ विषय आर्थिक आहे, रोजगार आणि त्याचबरोबर सक्षम होणं आर्थिकदृष्ट्या देशाच्यासाठी, हे 2 मुद्दे घेऊन आपण चर्चा करतोय. प्रसाद, मी त्याच्यावरच बोलणार आहे. मला फक्त एकदा मला अर्थतज्ञ टिळक माफ करतील कारण मला त्यांचा ऐकायला आलेलं नाही, म्हणून जर माझा एखादा रेफरन्स जर त्यांच्या विरोधात होत असेल तर मला माफ करा. फक्त आपल्या माहिती करता, आणि त्यांनाही ते माहिती आहे, जगाला माहिती आहे, बाकी आनंद आहे. जगभरामध्ये जशी मापदंड आहेत तशी आर्थिक एखादी घडी आर्थिक व्यवस्था वाढण्याचे काही प्रमाण आहेत. साधारण एक डिकेड पकडला जातो. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जगभरातल्या अनेक, म्हणजे ज्यातल्या फ्रान्सचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही जर्मनीचं उदाहरण घेऊ शकता, जे प्रगत देश आहेत. अगदी आपण इंग्लंडचं उदाहरण घेऊ शकतो. जर आपण बघितलं तर त्यांच्या आर्थिक वाढीचा जो काही आलेख आहे तो साधारण 10 वर्षाला बिलियन ह्याच्यामध्ये ते वाढतं. 1 बिलियन असतील, 2 बिलियन असतील, 10 बिलियन असतील, 20 बिलियन असतील, त्या पद्धतीने वाढतं. युपीएच्या 10 वर्षाच्या काळामध्ये, आणि ही सगळी आकडेवारी आहे, हे काय जुमलेबाजी नव्हे. युपीएच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जगामध्ये प्रथमच असं झालेलं आहे की भारताची ही जी अर्थव्यवस्था ही ट्रिलियनमध्ये गेली आणि ती 10 वर्षात गेली. ही एकमेव अर्थव्यवस्था. पण भाई जगताप, आपल्याला वेळेच्या मर्यादेत राहून बोलायचं असल्याने मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो. भाई जगताप, एका गोष्टीचा खुलासा की 11व्या स्थानावरून 6व्या स्थानावर भारताची अर्थव्यवस्था पोहोचते आणि त्याचं श्रेय मग कोणाला द्यायचं? युपीए 1-2च्या कामांना द्यायचं का आत्ताच्या सरकारच्या धोरणांना द्यायचं? हो, नाही, आता कसं आहे की तुम्ही अर्थव्यवस्थेचं बोलताय, अर्थात मला फारसं कळत नसेल, आपल्याला जास्त माहिती असेल आणि त्यांना तर अधिक माहिती असेल, मला माहित नाही. पण ही जगभराची माहिती आहे आणि ती अवेलेबल आहे का? म्हणजे मी हे सांगतोय ते काय माझा जुमला नव्हे. आपण म्हणताय ते खरं आहे की पण आता 6 नंबर हा जर कोण स्वतःहून म्हणत असेल मी हे आहे, तर मग त्याला अनेक मार्ग असतील आणि अनेक त्याला हे असतील, निकष वेगळे वेगळे असू शकतात. कारण हे जीडीपीला जर निकष वेगळे करू शकतात तर बाकी तर करू शकतात. माझं म्हणणं एवढं आहे की ज्या स्पेस प्रगतीचा उल्लेख केला गेला, अगदी मंगळवार असेल, आणखीन काय असेल, हे आता नरेंद्र मोदींच्या काळातच झालं. म्हणजे हे आता 4-5 वर्षातच झालं. म्हणजे याच्या अगोदर काहीच झालं नाही आणि आता मात्र ते सगळं झालं. आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ज्या देशामध्ये एक साधा खेळा बनत नव्हता, आज 70 वर्षामध्ये जेव्हा तो जगाच्या तुलनेमध्ये आर्थिक महासत्ता बनण्याचा जेव्हा तो जगाच्या नकाशावर येतो, तेव्हा नरेंद्र मोदी हे कुठे होते मला माहित नाही, परंतु नक्कीच ह्या 5 वर्षामधल्या अभय टिळक यांना माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे की अभयराव, देशाच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी विविध जाहीरनाम्यातली आश्वासनं ही प्रत्यक्षात आणण्याच्यासाठी अर्थव्यवस्थेतली कोणती पावलं ठोसपणे मांडली गेलेली आहेत का अजूनही ठोस काही झालेलं नाही असंच तुम्ही म्हणाल?
अर्थात तुम्ही मगाची भूमिका तटस्थपणे आणि 2 दस्तावेज समोर ठेवून केली, यंदाही उत्तर तसंच अपेक्षित आहे. नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही. मी एवढंच म्हणेन की दोन्ही पक्षांचे जाहीरनामे जर आपण शेजारी ठेवले तर शेतीचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, विकासाचा प्रश्न, गुंतवणुकीचा प्रश्न, हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात जी पुढच्या 5 वर्षामध्ये धोरण दिशा दोन्ही पक्षांनी मांडलेली आहे त्याच्यात तपशिलाच्या बाबतीमध्ये अधिक स्पष्टता ही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, एवढं मी अत्यंत निर्लेपपणे म्हणतो. अगदी. मनीषा कायंदे आपल्या सोबत आता फोनवर जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा मध्यंतरीच्या काळात त्यांचा संपर्क तुटला होता. मनीषा कायंदे, तुमच्या पक्षाचा जाहीरनामा येणं बाकी आहे. तुमच्या लेखी रोजगार आणि इतर कोणते मुद्दे असतील जे यापेक्षा काही वेगळं सांगतील? नाही, आमचा जाहीरनामा येईल त्याच्यावर आपण तेव्हा चर्चा करूया. पण मगाशी भाई जगताप जे बोलत होते मोठमोठ्याने दहशतवादाबद्दल, मला सांगा, आज पाकिस्तानला आपण जे नमवतोय सरकार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आज आपण त्यांच्यावर दबाव टाकण्यात यशस्वी झालोय. आज अमेरिका सारखा जो देश आहे, बलाढ्य देश, तो आपल्या पाठीशी, पूर्वी स्थिती कधी नव्हती. आता ही स्थिती आपल्या सरकारने सततच्या दबावामुळे आणली आहे. अगदी. या निमित्तानं मग आपण परराष्ट्र धोरणावर पण चर्चा करू. भाई जगताप, आपल्याला आत्ताच्या घडीला देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश डोळ्यासमोर दिसतंय का? आत्ताच्या घडीला परराष्ट्र धोरणात अजूनही भारत अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही असंच म्हणावं असं वाटतंय? मला प्रसाद एवढंच सांगायचं, ही सगळी धोरणं जी असतात ही सरकार बदलतील, ही धोरणं कुठल्याही सरकारला बरोबर घेऊन पुढे जावं लागतं. आता त्यांचं कायदेताईंना खूप त्यांचं हे आहे, माफ करा मला, म्हणजे आपल्या इतकं माझी बुद्धी नाही, परंतु फक्त मी असं म्हणालो नाही, मी हे म्हणालो की या सगळ्या प्रकरणामध्ये जी आपल्यासमोर जी वस्तुस्थिती आहे ती कशी नाकारता येईल का? ह्याला पाकिस्तानला एकटं पाडण्याची भूमिका ही काय आजची, आता काय 56 इंचाच्या छातीवाल्याने आता घेतली की काय? नाही ना, ती गेल्या एवढ्या वर्षापासून आहे. आणि एक मिनिट ते तेव्हापासूनच झालंय, त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. अगदी. काँग्रेसचा दावा असा आहे की हे प्रयत्न पूर्वीपासून होत आहेत. आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादाच्या आणि देशाच्या सशक्तीकरणाच्या चर्चेच्या निमित्तानं याच आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात येतो आहोत. राम कदम, आपण पटकन उत्तर घेणार आहोत प्रत्येकाकडून. तेव्हा पहिला प्रश्न तुम्हाला, तुमच्या लेखी देशातल्या समस्या महत्वाच्या आहेत का राष्ट्रवाद हा प्रथम क्रमांकाचा महत्वाचा मुद्दा आहे? या मायभूमीवर, या मातृभूमीवर प्रत्येकाचं प्रेम असलंच पाहिजे. फक्त 1 मिनिटं मला बोलू द्या की काँग्रेसनं निवडणुकीचं राजकारण जरूर करावं, पण जेव्हा लष्करावर काँग्रेस टीका करतं आणि लष्कराची टीका पाकिस्तानमध्ये काँग्रेसचं कौतुक होतं, अशा प्रकारे दुर्दैवानं काँग्रेसचं जे धोरण आहे ते धोरण बदलण्याची आवश्यकता, हा एक भाग. आणि दुसरा भाग की जेव्हा 26/11 मुंबईमध्ये घडलं, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये, बसमध्ये बॉम्बस्फोट होत होते पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून, तेव्हा काँग्रेसचं देशात आणि राज्यात सरकार होतं. काँग्रेसची 56 इंचाची छाती गेली कुठे होती? अगदी लगेच उत्तर आपल्याला या निमित्तानं घेता येईल. भाई जगताप, आपलं उत्तर द्या. 30 सेकंद आहेत आपल्याकडे. शेवटची रॅपिड फायर चाललेली आहे असं आपण समजू शकता. भाई जगताप, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्ही केव्हाही 56 इंचाची छाती अशी सांगितलीच नाही, ती तुम्हीच सांगितली. 10 ह्याच्यामध्ये 20 डोळे काढणार आणि 20 मारणार वगैरे तुमच्या भाषा आमच्या नाहीत. आणि राष्ट्रवाद आम्हाला तुम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण ह्या देशाच्या, ह्या राष्ट्रासाठी 2 पंतप्रधानांनी आपलं रक्त दिलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला हे शिकवण्याची आवश्यकता नाही. अगदी. मनीषा कायंदे, या देशाच्या साठी राष्ट्रवादाचा मुद्दा निवडणुकीत आणला जातोय कारण आपण केलेलं काम सांगता येत नाहीये असा विरोधकांचा आक्षेप आहे. जेव्हा आपण देशाच्या प्रगतीबद्दल बोलतो तर ती सर्वांकष प्रगती असते. केवळ एकच मुद्दा धरून कुठल्याही सरकारला जाता येत नाही. आपण देशाचा विचार सगळ्या बाजूनी करायचा असतो. देशाची सुरक्षा असेल, विकास असेल, महिलांना वर होणारे अन्याय थांबवायचे असेल, त्यांचा विकास करायचा असेल, हे सगळे विषय मॅनिफेस्टोमध्ये असायलाच पाहिजे. अगदी. चेतन तुपे, शेवटची 30 सेकंद आहेत, त्यानिमित्तानं तुम्हाला प्रश्न आहे. चेतन तुपे, आत्ताच्या घडीला 2 जाहीरनाम्यांमधला तुमच्यासाठी जवळचा जर काँग्रेसचा जाहीरनामा असेल तर तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का
की सत्तेत आल्यानंतर हा जाहीरनामा आणि त्यातला 72,000चा मुद्दा खरोखरच अस्तित्वात येईल? निश्चितच, कारण जो जाहीरनामा केलाय त्याच्यामध्ये उगाच फेकूपणा 15 लाखासारखा केलेला नाहीये. तर जे देऊ शकताय, जे होऊ शकेल त्या पद्धतीचा अत्यंत वास्तववादी असा जाहीरनामा मांडल्यामुळे सत्ता आल्यानंतर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करू शकेल व शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल. या जाहीरनाम्याची अंमलबजावणी होईल. अभय टिळक, अर्थतज्ञ म्हणून आपल्याकडून शेवटची कॉमेंट हवी आहे. ज्या वेळेला काँग्रेस सत्तेत नसते तेव्हा ती गरिबींच्या विरोधात आणि गरिबांच्या बाजूने असते, मात्र ती जेव्हा सत्तेत येते तेव्हा ती भांडवलदारी असते आणि भांडवलशाहीला पोषक भूमिका घेताना दिसते, असा आक्षेपच अर्थतज्ञ कायम नोंदवत आलेले आहेत. याची उदाहरणं मोंटेक अहलुवालिया आणि मनमोहन सिंगांच्या धोरणांमध्ये दिसलेली आहेत. भूतकाळात आपल्याला डोकावता येईल. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचाही जाहीरनामा यातला खरा कोणता जाहीरनामा गरिबांच्या हिताचा मानावा? मला असं वाटतं की जे मूलभूत प्रश्न आहेत आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया की विषमता, बेरोजगारी, कुंठित शेती, कुंठित ग्रामीण अर्थकारण हे जे चतुसूत्री आहे ह्याच्या संदर्भात अधिकाधिक स्पष्ट, तपशीलवार आणि ताबडतोब अंमलात येण्याजोग्या ज्या स्टेप्स किंवा जे त्याचे टप्पे मांडलेले आहेत ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अधिक स्पष्टपणे व्यवस्थित मांडलेले आहेत. त्यामुळे त्याचं काहीतरी मूल्यमापन करायला हा दस्तऐवज आपल्याकडे आहे. या नुसत्या मोठ्या घोषणा असं त्याचं स्वरूप नाहीये. हा केव्हाही दस्तऐवज हा अधिक उजवा आहे. अगदी वेळेच्या मर्यादेपोटी मला आपल्याला थांबवावं लागतंय. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. जाता जाता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सविस्तर जाहीरनामे सादर करत आपल्या कृतीची दिशा काय असेल हे स्पष्ट केलंय. दोन्ही पक्षांनी सत्तेत असताना काय आणि कशी कामगिरी केली हेही मतदारांच्या समोर आहेच. निवडणूक मुद्द्यांवरून मुद्द्यांवर येण्यासाठी हे दोन्ही जाहीरनामे पूरक ठरतील अशी आशा करूया. जाहीरनामे म्हणजे केवळ पोकळ आश्वासनं ठरू नयेत, त्यातून जनतेचं भलं होणार नाही. काही ठोस कार्यक्रम त्यातून पुढे यावेत हीच सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.